सकाळपासून आत्ताच भेटते. मला वाटते मी तुम्हाला 2:30ला जेवणाच्या वेळेत भेटले होते, त्याच्यावर आत्ताच भेटते. जेवले, त्यानंतर थोडीफार बाकीची जी कामं होती ती आवरली आणि त्यानंतर झेंडूचे हार वगैरे केले. आजच्या दसऱ्याचे सगळे हार लावून झाले, गाड्या धुवून झाल्या, सगळ्या गाड्यांची पूजा वगैरे झाली. आता परी आणि हे गेले आहेत गावाकडं. तिकडे आपली आज पालखी असते. मी नाही गेले कारण मला घरातल्या आपल्या स्वामींच्या सेवा करायच्या आहेत. परत ते 2.5 आपट्याच्या पानांची सेवासुद्धा करायची आहे, रोजच्या सेवा करायच्या आहेत. त्या केल्याशिवाय मला चैन पडत नाही. त्यामुळे मी आज पालखीला नाही गेले. दरवर्षी तिथल्या तिथं आम्ही असल्यावर जातो. पुढच्या वर्षी साहजिकच तिथं मी असेन, पण यावर्षी इथून असल्यामुळं मी तिथं गेलेले नाही. तर आता मी घरात काही ज्या सेवा करते थोडा थोडा तुमच्याबरोबर शेअर करीन, जास्त नाही, कारण मग देवाचं करण्यात मन लागत नाही. तुम्ही माझ्या कालच्या व्हिडिओला छान रिस्पॉन्स दिलात आणि व्हिडिओ करत जा म्हटलात. कुणाला माझ्या मेकअप टिप्स हव्या आहेत, कुणाला हेअर टिप्स हव्या आहेत, हळूहळू सगळ्या देईन. कारण आता एक 2-3 दिवस जे पुढचे आहेत ते आपले शिफ्टिंगमध्ये जाणार आहेत. शिफ्टिंगचे सुद्धा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेन. शेवटपर्यंत मला तुम्हाला हे घर संपूर्ण दाखवणं झालं नाही. किती ठरवलं की या घराचा ब्लॉग करूया, पण जाऊ दे. शेवटी हे रेंटेड हाऊस आहे. आता मी स्वतःच्या घराची टूर तुम्हाला देईन. तिथलं काम अजूनही थोडंफार आम्ही पुढं म्हणजे अजून एक 2-4 महिन्यानं करणार आहोत. कारण बजेट आपलं आता संपत आलं, पण घराचं काम संपत नाही आलं. अशी स्थिती झाल्यामुळे थोडं काम आता थांबवून आता राहायला जाणार आणि मग 2-4 महिन्यांनी काय काय थोडंफार जी सुधारणा अजून आपल्याला हवी आहे त्या घरामध्ये ती करायची आहे. कारण तुम्हाला माहिती आहे आता महागाई कुठे आहे. त्यामुळे नवीन घराबद्दल अपडेट्स तुम्हाला देण्यासाठी मी आत्ता थोड्या वेळ तुमच्याशी बोलले की नवीन घर आता 98-90% तर पूर्ण झालेलं आहे. एक 2-3% राहिलेलं आहे. ते आपलं स्वतःचं घर आहे, यात मला आनंद आहे. तुम्ही कितीही म्हणा, भाड्याच्या घरात आपण राहतो आणि आपण ज्या सेवा करतो किंवा आपण जे देवाचं करतो, काहीही करतो, ते आपल्यापर्यंत येतं आहे असं आपल्याला वाटत नाही किंवा ते समाधान मिळत नाही. आपली छोटीशी एक खोली असू दे, झोपडी घर असू दे, पण ते आपलं असल्यावर खूप आनंद असतो. आता ज्यांना नोकरीमुळं वगैरे भाड्यानं राहावंच लागतं किंवा ज्यांना स्वतःचं घरच नाही आहे, मलाही एकेकाळी असं होतं की स्वतःचं घरच नव्हतं, भाड्याच्या घराशिवाय पर्यायच नव्हता, तेव्हा काहीच नाही. पण स्वतःचं असून आपण भाड्याच्या घरात राहायचं हे आता मला पटत नाही आहे. एकतर आपल्याला फायनान्शियली खूप प्रॉब्लेम येतात की विनाकारण आज आमच्या या घराला 15,000 घरभाडं आहे, शिवाय 2,000 लाईट बिल, 2-2.5 लाईट बिल येतं. तेवढी सोसायटी जाते आणि शहरापासून म्हणजे सांगलीपासून हे घर बरंचसं आतमध्ये असल्यामुळं रोजचा पेट्रोल खर्च, जाणं येणं हे सगळं बघितलं तर नुसते घरासाठी म्हणून 25-30 हजार रुपये जातात. तेवढ्या खर्चात मला वाटते खूप काही होईल जर आपण गावाकडे स्वतःच्या घरात राहिलो. फक्त गावाकडे म्हणून मी तिथं राहत नव्हते की आपल्या मुलांना चांगले संस्कार मिळावेत, पण असं काही नाही. ज्याला झळकायचं, जी मुलं गावाकडून सुद्धा मोठी होतात. आणि आमचं गाव असं नाही आहे की खूप काही खेडेगाव आहे, सगळ्या सुधारणा आहेत. MIDC एरियात आम्ही राहतो, त्यामुळं खूप आमचं ते पण गाव चांगलं आहे. तुम्हाला तिथं गेल्यावर मी दाखवेनच, सगळं आहे तिथं. आठवडी बाजार, सगळी सोय, बाजार आहेत, सगळं म्हणजे तुम्हाला जे काही हवं, दवाखाने आहेत मोठे मोठे, सगळं काही आहे. असं नाही की तुम्हाला दवाखान्यात यायचं आहे म्हणजे खूप लांब यावं लागेल, असं काहीच नाही आहे. त्यामुळे आता तिथं गेल्यावरचं रुटीन मला खूप आवडेल शेअर करायला, कारण तिथं मोठं अंगण आहे. इथं ना माझ्या या घराला लाकडी उंबरासुद्धा नाही आहे की मला हळद लेपण करण्याची इच्छाच होत नाही. मी नुसतं हळदी कुंकू लावून पूजा करते, काहीच नाही. असं स्वतःच्या घरात जे आपल्याला आनंद किंवा हे मिळतो की नाही, की आमच्या तिकडे आता उंबरा आहे, अंगण आहे, झाडं आहेत, मागं आंब्याची झाडं आहेत, बेलाचं झाड आहे, ते सगळं जे वातावरण आहे ते फक्त तिकडं गावाकडेच मिळू शकतं. आणि गावाकडची हवा मोकळी असते, गावाकडची माणसं तितकीच मायाळू असतात. याचा अर्थ शहराकडची वाईट असतात असं नाही. पण मी इथं राहिले मला वाटते 1 वर्ष झाला. आजूबाजूचं कुणीही एकमेकाकडे जास्त येत नाही, जात नाही, प्रत्येकजण आपापल्या घरात असतं. ह्याही वातावरणात मी राहिले. मला कुठंही राहण्याची सवय आहे. मला अगदी चाळीत गल्लीत जरी नेऊन ठेवलं तरी मी आनंदात राहीन अशी आहे. त्यामुळे आता आपण चाललेलो आहोत स्वतःच्या घरी आणि आपलं जे पहिला स्वामींचा फोटो होता त्या पद्धतीने सगळे आपले व्हिडिओ आता इथून पुढे येतील. आणि मुळात म्हणजे तिथं गेल्यावर एक तुम्हाला मी माझं स्वतःचं स्वतंत्र देवघर केलेलं आहे, त्याचा मला अतिशय जास्त आनंद आहे आणि देवघर तुम्हाला दाखवण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. तर लवकरच आपण भेटूया त्या घरी. आता मी थोडीशी देवाची सेवा करते, तेव्हा तुम्हाला भेटते. तर बऱ्याच जणांना हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे की मी नित्य सेवेमध्ये काय करते. तर हे बघा, सगळ्यात आधी सगळ्यात महत्त्वाचं आणि जीव की प्राण जे आहे सारामृत, ज्याचे मी रोज 7 अध्याय वाचते आणि गुरुवारी
21 अध्याय संपूर्ण वाचते. म्हणजे गुरुवार टू गुरुवार माझे 7, 7, 3, 21 असे साधारण 3 होतात. आणि गुरुवारी मी हे संपूर्ण वाचते, एकही पाठ सोडत नाही. 1 ते 21 सगळे अध्याय वाचते. त्यानंतर दररोजच्या म्हणजे न चुकताच्या सेवा सांगते तुम्हाला. गुरुचरित्र अध्याय 14वा, गुरुचरित्र अध्याय 18वा. त्याचप्रमाणे हे थोडंसं नित्यपाठ आणि मानस पूजा अक्कलकोट स्वामी समर्थांचं आहे. हनुमान चालीसा दररोज, रामरक्षा दररोज, आणि महालक्ष्मी व्रतकथामधलं महालक्ष्मी अष्टकम, महालक्ष्मीची आरती. त्याचप्रमाणे व्यंकटेश विष्णू सहस्त्र नाम आणि 1000 नावं विष्णूंची, हे सुद्धा मी दररोज वाचते. याला तर माझा पाऊण तास जातो. हे दररोज म्हणजे मी आत्ता बसते, आता 5 वाजलेत, 7 वाजेपर्यंत माझं हे सगळं होतं. आणि नित्यसेवेमधले हे सगळे जे मंत्र आहेत, विष्णू गायत्री मंत्र वगैरे, ते सगळं, व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त आणि सिद्धकुंजिका स्तोत्र. सिद्धकुंजिका स्तोत्राची एक सुंदर सेवा मी तुम्हाला देणार आहे, जी केल्यानं मनोकामना पूर्ण होतात. ती सेवा तुम्ही नक्की करा. अशा या माझ्या रोजच्या सेवा आहेत. तारक मंत्र हा असतोच असतो, आणि या सेवा मी कधीही सकाळी किंवा दुपारी बसून करत नाही, तर माझी नेहमीची वेळ ठरलेली आहे संध्याकाळची. आणि प्रत्येक शुक्रवारी दुर्गा सप्तशती ह्याचं पठण, माझ्याकडे हे दुर्गा केंद्रातलं पण आहे, पण मी हे करते. दुर्गा सप्तशतीचं पठण प्रत्येक शुक्रवारी कुलदेवीची सेवा म्हणून आमच्याकडे करतातच. आणि रविवारची जी आपली कुलदेवाची सेवा असते ते माझे मिस्टर करतात. तर या माझ्या रोजच्या सेवा आहेत. आत्ता मी इथं काय करणार आहे, तर या सगळ्या सेवांसोबत आपला हा विजय प्राप्ती तोडगा जो मी तुम्हाला सांगितला 2.5 आपटे पानाचा, तो तुम्हाला दाखवणार आहे. आणि श्रीनिवास लक्ष्मी प्राप्त कारक कवडी ह्या पण केंद्रातच मिळतात, केंद्रातल्याच आहेत. या दोन्ही सेवा करण्यासाठी मी आत्ता बसलेले आहे. आणि शिवाय आपलं रोजचं वाचन हे करताना तुम्हाला आता मी भेटते. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. शक्यतो उदबत्ती मी वापरत नाही, कधीतरी वापरते, नाही असं नाही. उदबत्ती माझ्याकडे आहेत, पण त्याला जो बांबू असतो त्यामुळे मी उदबत्ती वापरत नाही. जास्त करून धूप कांडीला महत्त्व देते. रोजच्या रोज मी धूप कांडीच वापरते, आणि धूप वाटी जी असते ती एक वापरते. खरं सांगू का तुम्हाला, माझ्या ब्लॉगमध्ये जास्त बघायला मिळेल ते देवदेव, आणि म्हणून मी ब्लॉग करत नव्हते. कारण माझा दिवसातला किमान 30% किंवा 50% म्हटलं तरी चालेल वेळ देवधर्मात जातो. बाकीचा मग ओवीचा अभ्यास करणं, घेणं, स्वयंपाक करणं आणि घरातली कामं यामध्ये जातो. त्यामुळं जास्त तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आता ही नवीनची साम्राणी धूपची धूप काय म्हणतात त्याला, धूप वाटी मी लावून घेते. ह्यानं सुद्धा बघा तुम्ही खूप प्रसन्न वाटतं. यात लोबांच्या सुद्धा मिळतात, लक्ष्मीकारक असतात लोबांच्या धूप जे आहेत ते. त्यामुळे तेही तुम्ही घरात दररोज लावत जा, लावत नसाल तरी लावत जा. सर्वप्रथम मी सगळ्या देवांना आपल्या ह्याची आपट्याची म्हणजे सोन्याची पानं, ज्याला सोनं म्हटलं जातं, ती वाहून घेते. आधी सगळ्यात गणपती बाप्पाला सोनं घ्या, सोन्यासारखं राहा. लक्ष्मी मातेला, स्वामींना या तोडग्यामधला जे आहे ते वाहणार आहे 2.5 पानं. माझ्या कुलदेवीला, दत्त महाराजांना, असं सगळ्या देवांना वाहून घेते मी आधी. खूप वाळलेलं मिळालाय खरं आपट्याची पानं, ताजी मोठी छान वाटतात, पण आता नाही मिळाली, त्याला काय करायचं. श्री स्वामी समर्थ. पादुकांवर पण ठेवूया. श्री
स्वामी समर्थ मंगल कलशावर श्री स्वामी समर्थ. आता तोडगा जो आहे तो तुम्हाला दाखवते. बघा ह्याच्यावर लिहिलेलं आहे आता काय काय सेवा करायची. 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्र, 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ नवारणव मंत्र, 1 माळ शाबरी मंत्र आणि 11 वेळा कालभैरवाष्टक. आजच्या सेवेला जे मी तुम्हालाही सांगितलं आहे 2 आपट्याची पानं वाहून ही सेवा करायची आहे. अशी त्यांनी पोटलीच दिलेली आहे बघा तयार केंद्रामध्ये. आणि तुम्ही सगळे मला विचारत होता आता एक गुंजा म्हणजे काय. हे बघा या गुंजा आहेत आणि ही 2.5 पानं आहेत जी स्वामींना वाहिलेली आहेत ती मी पुन्हा एकदा वाहणार आहे. आणि काहीतरी आहे याच्यामध्ये आणि ही शमीची पानं हे सगळं आहे. आता हे तुम्हाला स्वामींसमोर ठेवायचं आहे. मी ही पुडी फोडून घेते. बाकीच्या पुड्या नाही फोडणार मी पण सोनं तेवढं स्वामींना हे व्हावंच लागणार. ही बघा 2.5 पानं आहेत अगदी छोटी छोटी आहेत. ही 2.5 पानं स्वामींना वाहून घेते. आणि ह्या दोन्ही शमीची पानं आणि ह्या गुंजा अशाच ठेवते. आणि आता आपल्या सेवेला सुरुवात करते. 11 माळी जप वगैरे सगळं झालं की मग तुम्हाला भेटते. बघा आरतीपासून सगळी सेवा झाली आहे. 2 तास झाले. म्हणजे कोणत्या सेवांना तर हे सगळं जे केलं 11 माळ श्री स्वामी समर्थ, 1 माळ नवारणव मंत्र, 11 वेळा श्री कालभैरवाष्टक, 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ शाबरी मंत्र, आरती, अजून माझे अध्याय वगैरे व्हायचे आहेत. त्यालाच माझा 1 तास तरी गेलेला आहे. महालक्ष्मीची आरती आता घेतली. आता जसं मी तुम्हाला सांगते तशी मी 1 मिनिट कमळगट्ट्याच्या माळेवर रोजची 1 माळ घेते. नुसती मंगळवार शुक्रवार नाही तर दररोज घेते. तर तुम्ही पण असं सगळं करावं. माझा दाखवण्याचा उद्देश चुकूनही हा नाही आहे की मी किती देवाचं करते. तर माझा उद्देश हा आहे की तुम्ही सगळ्यांनी हे वेळात वेळ काढून करावं. कसाही 1 तास काढा दिवसभरातला. पहाटेतला कामावर जात असाल तर अगदी पहाटे उठून मीही कामावर जायचे तेव्हा मी हे सगळं पहाटे करायचे. तर असा वेळ काढून वेळात वेळ काढून या सगळ्या गोष्टी करा. तुमच्या घरात प्रसन्नता आनंद येईल. आता बघा या ह्याच्यामध्ये तांबणामध्ये कापूर घालते मी रोज. कापूर आणि 2 लवंगा घालून मी लक्ष्मीची आरती करते. हा सुद्धा उपाय मी माझ्या त्या चॅनलवर म्हणजे आपल्या इंडियन मॉम सुनेत्रावर सांगितलेला आहे. तर चला आता मी महालक्ष्मीचा जप करते. आता वाजले आहेत संध्याकाळचे 7. सगळी सेवा तुम्हाला दाखवलेली करून झाली. 5ला बसले होते बरोबर 7 वाजलेले आहेत. आणि आता स्वयंपाक करायचा आहे. काय करायचं अजून काही ठरवलेलं नाही आहे. सकाळचं थोडंफार आहे, थोडंफार करायचं आहे. ओवी आणि हे अजून मिस्टर आलेले नाहीत. अखिलेशला सुट्टी आहे. आम्ही दोघंच आहोत आत्ता. आणि इथं माझ्या शेजारी बसली आहे बेला. बघा बेला. तर हा सुद्धा व्हिडिओ मला वाटतं अगदी छोटासा मी इथंच थांबवेल. कारण जास्त मोठे व्हिडिओ कुणी बघत नाही. मग स्किप करत बघतात. छोट्या व्हिडिओपासून सुरुवात करूया. पुढं खूप काही बघायचं आहे. माझं डेली रुटीन वगैरे सगळंच मी शेअर करणार आहे. हळूहळू मला सवय होईल. ब्लॉगिंगची सवय माझी आता सुटली आहे. ती पुन्हा लावून घ्यायला थोडासा वेळ होईल. तर लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. बेला बाय बाय. बेला ए बेला. चला सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.